नमस्कार. तर जाणून घेऊयात कांदा मार्केटचे बाजारभाव. सध्या मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे डिटेलमध्ये बघूयात. सर्वांना विनंती करतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. डिटेलमध्ये आपण कांदा मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव किती आहेत. सर्वांना विनंती करतो सर्वांनी पटपट लाईक करून घ्या, व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर दररोजचे खरे आणि ताजे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी. तर आपण खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव देत असतो, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आज जर बघितलं तर जे आहे कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर जवळपास आवक जी आहे ती 4,900 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी 500, सरासरी 1,500 रुपये, तर जास्तीत जास्त 3,000 रुपये मार्केट कोल्हापूरमध्ये आहे. मात्र सरासरी मार्केट बघा 1,500 रुपये आहे. त्यावरूनच जे आहे बाजारभावाचा तुम्हाला अंदाज येईल. अकोलामध्ये बघा आज 770 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी 1,400 रुपये, सरासरी या ठिकाणी जर बघितलं तर 1,500, तर जास्तीत जास्त 2,400 रुपये मार्केट आहे. म्हणजे बघा या ठिकाणी सुद्धा मार्केट एक सरासरी जी आहे 1,400-1,500पर्यंत आहे. जास्तीत जास्त बघा 2,500 ते 3,000 मार्केट आहे. यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर 3,000 क्विंटलची आवक जवळपास आहे. कमीत कमी 700, सरासरी 1,600, जास्तीत जास्त 2,300 रुपये मार्केट छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये बघा 400 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी 2,500, कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 2,750 रुपये मार्केट या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये 21,000 क्विंटलची आवक आलेली आहे. 21,000 क्विंटलची मुंबईमध्ये आवक जरी असली तर या ठिकाणी जर बाजारभाव बघितले तर कमीत कमी 1,500, सरासरी 2,100, जास्तीत जास्त 2,800 रुपये मार्केट या ठिकाणी आहे. खेड चाकणमध्ये 1,200 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी 1,000, सरासरी 2,000, जास्तीत जास्त 2,600 रुपये मार्केट या ठिकाणी आहे. हे बाजारभाव जे आहे शेतकरी मित्रांनो ते गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून आपण सांगत आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जे आहे जे आहे बाजार समित्या हे बाजारभाव अपलोड करत असतात. त्यामुळे हे खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा. सकाळी फक्त 2-3च मार्केट सोडता कोणत्याही मार्केटचे बाजारभाव अपडेट होत नाही. त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावध नक्कीच राहा. यानंतर नावापूरमध्ये 86 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी 1,000 रुपये, जास्तीत जास्त 1,500 रुपये. सातारामध्ये 266 क्विंटलची आवक आलेली आहे. या ठिकाणी बघितलं तर सरासरी 1,600, तर जास्तीत जास्त 2,200 रुपये मार्केट आहे. कराडमध्ये बघा 249 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी 1,300, जास्तीत जास्त सुद्धा 1,300 रुपये मार्केट आहे. शेतकरी मित्रांनो व्हिडिओला बघता लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जावा. तुमच्या मित्रांना गावाकडच्या ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण नेहमी खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव देत असतो. यानंतर जळगावमध्ये सरासरी 1,500, जास्तीत जास्त 2,300 रुपये मार्केट गेलेले आहे. नागपूरमध्ये सरासरी 2,375, जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट गेलेले आहे. हिंगणामध्ये सरासरी 2,200, तर जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट गेलेले आहे. अमरावतीमध्ये सरासरी 1,650, तर जास्तीत जास्त 2,700 रुपये मार्केट गेलेले आहे. यामध्ये जर बघितलं तर सांगलीमध्ये 4,500 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी 1,600, तर जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट या ठिकाणी आहे सांगलीमध्ये, या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर जर बघितलं तर पुणे पिंपरीमध्ये 1,600, तर जास्तीत जास्त 2,200 रुपये मार्केट आज गेलेले आहे. यानंतर जामखेडमध्ये जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये 436 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी 1,400, तर जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट या ठिकाणी आहे. मंगळवेढ्यामध्ये बघा सरासरी 2,400, तर जास्तीत जास्त 3,000 रुपये, कमीत कमी 1,100 रुपये मार्केट या ठिकाणी आहे. शेवगावमध्ये नंबर 1 कांदा 730 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी 2,500, जास्तीत जास्त 2,800 रुपये. यानंतर नंबर 2 क्वालिटीचा कांदा 1,400 ते 1,600 रुपये आणि नंबर 3 क्वालिटीचा कांदा 1,000 रुपयेपर्यंत पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये 3,000 क्विंटलची आवक आलेली आहे पांढऱ्या कांद्याची. सरासरी 2,300, जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट आहे. येवलामध्ये उन्हाळी कांदा 10,000 क्विंटलची आवक आलेली आहे. बघा या ठिकाणी कमीत कमी 600, सरासरी 1,800, जास्तीत जास्त या ठिकाणी जे आहे आपल्याला 2,200 रुपये मार्केट पाहायला मिळत आहे. लासलगावमध्ये उन्हाळी कांदा 8,000 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी 2,100, तर जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट या ठिकाणी आहे. कळवणमध्ये उन्हाळी कांदा 9,000 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी जर बघितलं तर 2,200, जास्तीत जास्त 3,000, कमीत कमी 1,000 रुपये मार्केट आहे. चांदोडमध्ये 8,000 क्विंटलची आवक आहे. सरासरी 2,100, जास्तीत जास्त 2,500 रुपये मार्केट आहे. मनमाडमध्ये 5,000 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी 1,000 रुपये, सरासरी 1,900, जास्तीत जास्त 2,300 रुपये मार्केट आहे. पिंपळगाव बसवनमध्ये उन्हाळी कांदा बघा 18,000 क्विंटलची आवक आलेली आहे. पिंपळगाव बसवनमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे कमीत कमी 700, सरासरी 2,300, जास्तीत जास्त 3,000 रुपये मार्केट आहे. भुसावळमध्ये बघा उन्हाळी कांदा सरासरी 1,500, जास्तीत जास्त 1,700 रुपये मार्केट या ठिकाणी आहे. राहतामध्ये उन्हाळी कांदा सरासरी 1,300, जास्तीत जास्त 2,200 रुपये मार्केट आहे. आता मार्केटमध्ये नक्कीच सुधारणा आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. बाजारभावात नक्कीच थोडी सुधारणा होत आहे.
मात्र मोठ्या प्रमाणात सुधारणा होणे गरजेचे आहे. आणखीनसुद्धा बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपली जास्त अपेक्षा नाही, मात्र 40 रुपये प्रति किलो किंवा 4,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मार्केट जावे. जास्तीत जास्त गेले सुद्धा तरी चालेल, म्हणजे 5,000 6,000 जर गेले तर चांगलेच आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने. मात्र कमीत कमी तरी 40,000 रुपये 4,000 रुपये कमीत कमी तरी मार्केट पाहिजे. व्हिडिओ जर सर्वांना आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब नक्की करा, लाईक नक्की करा, व्हॉट्सअपद्वारे शेअर नक्की करा.